नमस्कार मित्रांनो, खाकी पॉईंट चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, टार्गेट पोलीस भरती या बॅचमधील आज आपला पहिला दिवस आहे आणि ही बॅच आपण पूर्ण बेसिकपासून सुरू केलेली आहे। त्यासाठी आपण चॅप्टरसुद्धा पूर्ण बेसिकपासून बघणार आहोत। मित्रांनो, आज आपण पहिल्या दिवशी संख्यांचे प्रकार हे चॅप्टर बघणार आहोत आणि तुम्हाला जर गणित आणि बुद्धिमत्तामधील काहीच येत नसेल मित्रांनो, तर कृपया करून लेक्चर सुरू होण्याअगोदर किंवा चालू असताना तुम्ही पेन आणि वही घेऊन बसा। जेही पॉईंट महत्त्वाचे असतील किंवा ज्याच्यावरती 1 ते 2 प्रश्न विचारला होता मी ते तुम्हाला सांगेल ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि लेक्चरमधील किंवा एखाद्या चॅप्टरमधील जो पॉईंट तुम्हाला समजला नसेल मित्रांनो, तो तुम्ही आजच्या आजच क्लिअर करा। त्याच्यावरती जेही डाऊट असेल तुमच्यावाले ते आजच्या आज क्लिअर करा, कारण जसे जसे तुम्ही पुढे जाणार आहात तसे चॅप्टर होतील तसा भार तुमच्या डोक्यावरती वाढत जाईल आणि जर पुढे याच्या बेसिक जर तुम्हाला व्यवस्थित नाही समजलं तर मित्रांनो पुढे जाऊन तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही। त्यासाठी तुम्ही जोही पॉईंट तुम्हाला आज नडलेला आहे तो पॉईंट तुम्ही आजच्याच क्लिअर करा आणि जे आपलं लेक्चर होत आहे ज्याही चॅप्टरवरती होत आहे त्यावरील मित्रांनो जवळपास तुम्ही 50 ते 60 प्रश्न सोडवा, म्हणजे तो पॉईंट तुमचा व्यवस्थितरित्या क्लिअर होईल। आणि मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की ऑन करा, कारण मी पुढे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात लवकर मिळेल। मित्रांनो, ही बॅच जी चालू केलेली आपण टार्गेट पोलीस भरती, तर यावरील जे बाकीचे सब्जेक्ट असतात सामान्य ज्ञान किंवा मराठीवरील किंवा या टॉपिकवरील सुद्धा प्रश्न वगैरे, तर ते मी सर्व टेलिग्रामवरती सेंड करतो। टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या चॅप्टरमधील आपला पहिला प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? निसर्गात असलेल्या विविध वस्तूंची मोजणी करण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी ज्या संख्यांचा उपयोग केला जातो त्याला आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतात। मित्रांनो, नैसर्गिक संख्यामध्ये शून्याचा समावेश होत नाही आणि ऋण संख्यांचा सुद्धा समावेश होत नाही। तर त्यांचा समावेश का होत नाही मित्रांनो? जर तुम्हाला मुलांची रांग बसलेली आणि त्यांची तुम्हाला गणना करण्यासाठी सांगितली तर तुम्ही सुरुवात शून्यापासून नाही करणार। 0 मुलगा 1 2 3 4 अशी गणना करणार नाही, म्हणून मोजणी किंवा गणना करताना शून्याचा उपयोग होत नाही, म्हणून शून्य या नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही। त्याच पद्धतीने ऋण संख्यांचा सुद्धा तुम्ही यूज करणार नाही। -3 -2 -1 मी 0 1 2 3 4 अशी गणना त्या मुलांची करणार नाही। तुम्ही गणना करताना 1 पासूनच सुरुवात करणार, बरोबर? म्हणून ऋण संख्या आणि शून्य या नैसर्गिक संख्यामध्ये येत नाही। समजलं मित्रांनो? पहिला प्रकार आपला नैसर्गिक संख्या, व्याख्या आपल्याला समजली। नैसर्गिक संख्या, बरोबर? नैसर्गिक संख्या यांना n या अक्षराने दर्शवतात। कोणत्या मित्रांनो? n या अक्षराने दर्शवतात आणि यांची सुरुवात नेहमी 1 पासून होते। 1 2 3 4, बरोबर? या संख्या अनंतपर्यंत असतात। समजलं मित्रांनो? या संख्या अनंतपर्यंत असतात। सर्वात लहान जर नैसर्गिक संख्या विचारली तर ती राहील 1, सर्वात मोठी जर नैसर्गिक संख्या विचारली तर ती राहील अनंत, म्हणजे सांगता येत नाही। मित्रांनो, संख्यावरील कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत, बरोबर? यामध्ये जर तुम्हाला मी प्रश्न वगैरे सर्व सांगत गेला की कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न वगैरे, तर व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल। त्यामुळे मी शॉर्टमध्ये एकदम सर्वात शेवटी तुम्हाला सांगेल की या टॉपिकवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। क्लिअर झालं मित्रांनो? याच्यानंतर जे दुसरा आणि तिसरा प्रकार आहे यावरील प्रश्न तर येत नाही, पण तरी आपण अभ्यासण्यासाठी बघून घेऊ मित्रांनो त्या प्रकाराला। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण संख्या। कोणता मित्रांनो? पूर्ण संख्या। पूर्ण संख्या, तर पूर्ण संख्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य, म्हणजे 0 1 2 3 4 इकडे अनंतपर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याचा समूह होऊन ज्या संख्या तयार होतात त्यांना आपण पूर्ण संख्या असे म्हणतात। सर्वात लहान जर पूर्ण संख्या तुम्हाला विचारली तर ते येईल 0 आणि सर्वात मोठी जर पूर्ण संख्या विचारली तर ते येईल अनंत। पूर्ण संख्या समजला मित्रांनो? 0 आणि सर्व नैसर्गिक संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या असे म्हणतो। आता पुढचा जो प्रकार राहील तो आहे पूर्णांक संख्या। यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजेच पूर्णांक संख्या। तर पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे सर्व धन संख्या, 0 आणि सर्व ऋण संख्या यांचा जो संच तयार होतो, जो समूह तयार होतो, यालाच आपण पूर्णांक संख्या असे म्हणतात। जो तिसरा प्रकार आहे तो कोणता आहे मित्रांनो? पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या।
आता काय सांगितलं व्याख्यामध्ये, सर्व धनसंख्या म्हणजे 1 2 3 4 अनंतपर्यंत, बरोबर. त्यानंतर 0, त्यानंतर सर्व ऋण संख्या म्हणजे -1 -2 -3 अनंतपर्यंत, सर्व सांगितलं आहे मित्रांनो, म्हणजे अनंतपर्यंत. सर्व ऋण संख्या 0 आणि सर्व धनसंख्या यांचा जो संच समूह तयार होतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, पूर्णांक संख्या असे म्हणतो. तर यावरती बेसिक प्रश्न कसे विचारले जातील, तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती, तर ती येईल 1. सर्वात लहान कोणती येईल मित्रांनो, ती येईल 1. सर्वात मोठी जर विचारली तर ती येईल अनंत. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या जर विचारली ती येईल अनंत, म्हणजे सांगता येत नाही, बरोबर. 0ला मध्यवर्ती पूर्णांक संख्या असे म्हणतात. 0ला काय म्हणतात, मध्यवर्ती पूर्णांक संख्या म्हणतात. क्लिअर मित्रांनो. फक्त तुमचं कन्फ्युजन कुठं होईल, या ठिकाणी कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर येईल -1. सर्वात मोठी जर ऋण पूर्णांक विचारली त्याचं उत्तर येईल तुमचं आलं -1. आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक जर विचारले मित्रांनो, ऋण पूर्णांक, तर त्याचं उत्तर येईल तुमचं आलं अनंत, म्हणजे सांगू शकत नाही. कारण ज्यावेळेस -1 -2 -3 अशा -4 या प्रकारे जर तुम्ही पुढे गेले तर संख्यांची किंमत ही काय होत असते, कमी होत असते. आणि धनसंख्यांमध्ये ज्याप्रमाणे जर तुम्ही पुढे जाल 1 2 3 4 तर संख्यांची किंमत काय होईल, वाढेल. क्लिअर झालं मित्रांनो. पूर्णांक संख्यामध्ये फक्त तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 0ला मध्यवर्ती संख्या म्हणतात. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या विचारली तरी 1. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या विचारली ती अनंत, सांगू शकत नाही. आणि सर्वात मोठी जर ऋण पूर्णांक संख्या विचारली त्याचं उत्तर येईल -1. सर्वात लहान जर ऋण पूर्णांक संख्या विचारली तर आपण सांगू शकत नाही, त्याचं उत्तर येईल अनंत. क्लिअर झाला मित्रांनो. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असेल त्याला आपण समसंख्या असे म्हणतात. समजून घ्या. जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक असेल त्याला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघू 242 या संख्येच्या एकक स्थानी काय मित्रांनो, दोन्ही संख्या. एकक स्थानचा अंक म्हणजे जी संख्या दिसते त्याच्या सर्वात उजव्या स्थानाचा जो अंक असतो त्याला आपण एकक स्थान म्हणता. याला एकक स्थान म्हणता पहिल्या स्थानाला, याला दशक स्थान म्हणतात आणि याला शतक स्थान म्हणतात. पुढे संख्यांचे स्थान वगैरे आहेत, सहस्र वगैरे, हजार म्हणजे आपण त्याला हजार म्हणतो, बरोबर. हे आपण सर्व 5वी 6वी मध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे. आणि संख्यांचे जे स्थान आहे ते सुद्धा आपण 5वी 6वी मध्ये अभ्यासलेलं आहे. तर व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर तुम्हाला 0 2 4 6 8 यापैकी कोणताही अंक दिसत असेल त्याला आपण समसंख्या असे म्हणतात, बरोबर. आता पुढे उदाहरण बघू आपण. 40 याच्या एकक स्थानी 0 आहे, बरोबर. त्यानंतर 58 याच्या एकक स्थानी 8 आहेत. त्यानंतर 106 याच्या एकक स्थानी 6 आहेत. समजलं मित्रांनो. म्हणजे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी यापैकी अंक असेल त्याला आपण समसंख्या असे म्हणतात, बरोबर. त्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 1 3 5 7 9 यापैकी कोणताही अंक असेल त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, विषम संख्या असे म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला, विषम संख्या. बरोबर. कोणकोणते अंक आहे मित्रांनो, 1 3 5 7 आणि 9. क्लिअर. आता कोणतीही जर संख्या घेतली तुम्हाला, एकक स्थानचा अंक म्हणजे माहीत आहे तुम्हाला, तर त्या संख्येच्या जर एकक स्थानी काय आला, 1 3 5 7 9 यापैकी कोणताही अंक आला. आता 11 ही संख्या याच्या एकक स्थानी काय, 1 ही संख्या, बरोबर. त्यानंतर आपण बघू 23 एकक स्थानी काय, 3 ही संख्या आहे. त्यानंतर बघू 55 एकक स्थानी 5 आहे. 69 त्यानंतर एकक स्थानी 9 आहे, बरोबर. त्यानंतर बघू 107 एकक स्थानी काय 7.
म्हणजे कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी यापैकी अंक येतोय 1 3 5 7 9, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो मित्रांनो, विषम संख्या असे म्हणतो. क्लिअर झालं, समजलं मित्रांनो. यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजेच मूळ संख्या, आणि हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. या प्रकारावरती जवळपास तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात, आणि या मूळ संख्यांवरील प्रश्न तुम्हाला अंकगणितामध्येच नाही तर बुद्धिमत्तेसुद्धा यावरील प्रश्न विचारले जातात. बरोबर. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला त्याच संख्येने व 1 या संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतात. काय म्हणतो मित्रांनो, ज्या संख्येला 1 व स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असे म्हणतो. बरोबर, मूळ संख्या. आता मूळ संख्या या 1 ते 100 मध्ये किती आहेत मित्रांनो, त्या आहेत 25. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे, आणि या 25 मूळ संख्यांची जी बेरीज येते ती येते 1060. काय येते मित्रांनो, 1060 ही काय येते, बेरीज येते. बरोबर. आता व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, की ज्या संख्येला 1 व स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे, आपण त्या सर्व बघून घेऊ, आणि मूळ संख्या पाठ करण्याशिवाय तुमच्याजवळ दुसरा पर्याय नाही. क्लिअर मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्या पाठच कराव्या लागतील. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत, पण जर तुम्ही पुढे पाहिलं तर पुढे सुद्धा मूळ संख्या आहेत, म्हणून सर्वात मोठी जर मूळ संख्या विचारली तर सांगता येत नाही, कारण मूळ संख्या या सुद्धा काय अनंतपर्यंत आहेत. बरोबर. आता 1 ते 100 मध्ये ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या आपण बघून घेऊ. त्या आहेत 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67, त्यानंतर 71 73 79 83 89 आणि 97 या त्या मूळ संख्येत मित्रांनो 25. बरोबर. तर या मूळ संख्यांपैकी तुम्हाला काही विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये यावरील प्रश्न नक्की विचारला जातो. मूळ संख्यांमध्ये एखाद्या संख्या दिला जाता त्यांच्यातला जो गॅप असतो तो कदाचित मूळ संख्या सुद्धा असतो, किंवा मूळ संख्या दिला जाता आणि त्याच्या पुढची मूळ संख्या विचारली जाते. समजलं मित्रांनो. आता या ज्या 25 मूळ संख्या आहेत, या 25 मूळ संख्यांपैकी आपण कोणतीही मूळ संख्या घेऊ. आपण घेऊ एक 5, बरोबर, आणि एक 17 मूळ संख्या घेऊ. आपण उदाहरण पाहण्यासाठी या संख्या घेतोय 2. समजलं मित्रांनो. आता आपल्याला व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, की ज्या संख्येला 1 व स्वतः त्याच संख्येने भाग जातो. आता या संख्येला आपण भाग देऊ. या संख्येला जर भाग दिला तुम्ही तर या संख्येला 1 ने भाग जातोय, आणि या संख्येला 5 या संख्ये म्हणजे स्वतः त्याच संख्येने भाग जातोय. याच्या पलीकडे या संख्येला भाग जात नाहीये. समजताय मित्रांनो तुम्हाला. 5 या संख्येला फक्त 1 ने भाग जातो आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातोय. आता पुढे 17 ही संख्या आहे. 17 या संख्येला जर भाग दिला तर 1 या संख्येने भाग जाईल आणि स्वतः 17 त्याच संख्येने भाग जाईल. या व्यतिरिक्त त्या संख्येला भाग जात नाही. म्हणजे जास्तीत जास्त फक्त 2 संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो त्यालाही आपण मूळ संख्या असे म्हणू शकतो. समजलं मित्रांनो. या पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. यावरील ज्या मूळ संख्येत मित्रांनो 25 1 ते 100 मध्ये तर तुम्हाला पाठ कराव्यास लागतील. क्लिअर झालं मित्रांनो. त्या तुम्हाला पाठ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. समजलं. आता मूळ संख्यांवरील एक प्रकार आहे तो म्हणजे जोडमूळ संख्या, आणि यावरील सुद्धा परीक्षेला प्रश्न येतात. 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या त्या सुद्धा तुम्ही पाठ करून घ्या. बरोबर. जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या आणि 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या या 8 आहेत. किती आहेत मित्रांनो? 8 आहेत. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतात. बरोबर. 1 ते 100 मध्ये 8 जोडमूळ संख्या आहेत. त्या कोणकोणत्या मित्रांनो? त्या आहेत 3 5 5 7 लिहून देतो मी तुम्हाला. 3 5 5 7 11 13 17 19 या सर्वांमध्ये 2-2चा फरक आहे मित्रांनो. बरोबर. 17 19 त्यानंतर येईल 29 31 त्यानंतर येईल 41 43 त्यानंतर येईल 59 61 आणि येईल 71 73. किती झालं? 1 2 3
4 5 6 7 8 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाईल की जोड्या दिल्या जातील खालील आणि खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी असा प्रश्न विचारला जाईल, किंवा कदाचित खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जोडमूळ संख्या समजल्या मित्रांनो, ज्या मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक आहे त्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असे म्हणतो. क्लिअर झालं मित्रांनो. यानंतरचेच जे प्रकार आहेत ते आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. यानंतरचा जो पुढील प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त संख्या. मित्रांनो, संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला कमीत कमी 3 संख्यांनी व जास्तीत जास्त अनंत संख्यांनी भाग जातो त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, संयुक्त संख्या. पुढील प्रकार आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या बरोबर. आता 1 ते 100 मध्ये तुम्ही पाहिलं तर 25 मूळ संख्या आहेत बरोबर. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. मग 100 मधून जर 25 मायनस केले तर 75 संख्या राहतात बरोबर. आता 1 ही जी संख्या आहे ही मूळ संख्या सुद्धा नाही आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. मग एक संख्या सुद्धा आपण जर 75 मधून मायनस केली तर किती राहतात मित्रांनो, त्या राहतात 74. क्लिअर. मग 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत बरोबर. आता संयुक्त संख्यांची आपण उदाहरणं बघून घेऊ. तर जर तुम्ही पाहिलं मूळ संख्या त्यामधून मायनस करून घेतल्या तर ज्या संख्या असतात मूळ संख्या आणि 1 तर त्या सर्व काय असतात, संयुक्त संख्या असतात. आपण उदाहरण म्हणून बघू. 4 संयुक्त संख्या आहेत. त्यानंतर बघू 15, त्यानंतर बघू 30. या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत बरोबर. कमीत कमी त्या संख्येला 3 संख्यांनी भाग गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त अनंत संख्यांनी भाग गेला पाहिजे बरोबर. आता 4 या संख्येला जर तुम्ही भाग दिलं, 4 या संख्येला 1 ने भाग जातोय, 4 या संख्येला 2 ने भाग जातोय, 4 या संख्येला स्वतः 4 ने सुद्धा भाग जातोय बरोबर. कमीत कमी 3 संख्यांनी भाग गेला, संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 15ला बघा, 15ला 1 ने जातोय, 3 ने जातोय, 5 ने जातोय, त्यानंतर स्वतः 15 ने जातोय, 4 संख्यांनी भाग गेलेला आहे. त्यानंतर 30ला बघू, 1 ने जातोय, त्यानंतर 2 ने सुद्धा जातोय, 3 ने जातोय, 5 ने जातोय, 6 ने जातोय, 15 ने जातोय, 30 ने जातोय, अजून 1 2 3 4 5 6 7 संख्यांनी भाग जातोय. 30 या संख्येला किती संख्यांनी भाग जातोय, 7 या संख्येने. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला कमीत कमी 3 संख्यांनी व जास्तीत जास्त अनंत संख्यांनी भाग जातो त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतात. तर संयुक्त संख्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती, कसे प्रश्न विचारले जातात, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कोणती, तर त्याचं उत्तर काय मित्रांनो, 9. सर्व व्यवस्थित लक्षात ठेवा. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर त्याचं उत्तर काय येईल, 4. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारले जातात. समजलं मित्रांनो. त्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजेच परिमेय संख्या. आणि या सर्व संख्यांवरील कशा पद्धतीने अजून प्रश्न विचारले जातात ते सर्व मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी व्यवस्थित बघू बरोबर. यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजेच परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय, तर परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांचा आपण साध्या गणितीय पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करतात बरोबर. एखादा गुणाकार जर तुम्हाला करायचा आहे, समजून घ्या 25 गुणिले 15 वगैरे, तर तुम्ही वही पेन घेऊन करतात बरोबर. त्या साध्या पद्धतीने ज्या संख्यांचं आपण उत्तर काढू शकतो त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. समजलं मित्रांनो. ज्या संख्यांचे उत्तर आपण साध्या अंकगणितीय पद्धतीने काढू शकतो त्याला आपण परिमेय संख्या म्हणतात बरोबर. पुढचा प्रकार आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या बरोबर. ज्या वर्गमुळात संख्या असतात म्हणजेच वर्गमुळात 4, वर्गमुळात 9, वर्गमुळात 25 यांचे आपण उत्तर काढू शकतो. ज्या वर्गमुळात संख्या असतात ती वर्गमुळातील पूर्ण वर्गसंख्या ज्यांचा आपण वर्गमूळ काढू शकतो. पूर्ण वर्गसंख्या ज्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना पूर्ण त्या संख्या असतात त्या परिमेय संख्यामध्ये येतात बरोबर. परिमेय संख्या म्हणजे समजलं. त्यानंतर त्यानंतर अजून बघू आपण 11/2 ज्यांचा आपण उत्तर काढू शकतो त्या सर्व संख्या असतात. -21/5 त्यानंतर येईल 0 परिमेय संख्या आहे. त्यानंतर बघू 25/7 वगैरे ज्याही संख्या असतील -25/7 वगैरे 7 वगैरे
त्या सर्व संख्या कशामध्ये येतात, त्या येतात परिमेय संख्यामध्ये, बरोबर. ज्या संख्यांचं आपण उत्तर काढू शकतो त्या सर्व संख्या परिमेय संख्यामध्ये येतात. क्लिअर झालं मित्रांनो. त्यानंतर येईल जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचं उत्तर आपण साध्या अंकगणितीय पद्धतीने काढू शकत नाही, ज्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरची गरज लागते किंवा लॉग टेबल वगैरे असतो, सायन्सवाल्या मुलांना माहीत असेल, त्याची आवश्यकता लागते, त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्यांचं उत्तर साध्या अंकगणितीय पद्धतीने निघू शकत नाही त्याला आपण अपरिमेय संख्या असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, अपरिमेय संख्या असे म्हणतात. अपरिमेय संख्या लिहूनच घेतो, संख्या, बरोबर. तर वर्गमुळातील ज्या अपूर्ण संख्या असतात, वर्गमुळातील ज्या अपूर्ण वर्ग संख्या असतात, जसं की 2, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8, या सर्व कशामध्ये येतात, तर या सर्व येतात अपरिमेय संख्यांमध्ये, बरोबर. त्यानंतर पाय ही संख्या, तर पाय या संख्येचं उत्तर काय आहे आपलं, व्हॅल्यू काय आहे 22/7, बरोबर. ही सुद्धा कशामध्ये येते, अपरिमेय संख्यामध्ये येते. समजलं मित्रांनो. परिमेय संख्यामध्ये एक अट आहे, अंश आणि छेदामध्ये फक्त एखाद्या संख्येच्या छेदस्थानी, काय छेदस्थानी, जसं की 21/0, तर छेदस्थानी 0 हा नसावा, बरोबर. म्हणजे कोणत्याही संख्येच्या जर छेदस्थानी 0 आला तर ती परिमेय संख्या नसते. एवढं तुम्ही परिमेय संख्यामध्ये लक्षात ठेवा. अपरिमेय संख्या तुम्हाला समजल्या असतील, ज्या संख्येचं आपण उत्तर काढू शकत नाही त्या अपरिमेय संख्यामध्ये येतात. क्लिअर झालं मित्रांनो. त्यानंतरचा जो प्रकार आहे, जो महत्त्वाचा प्रकार आहे, तो म्हणजे त्रिकोणी संख्या. सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला त्रिकोणी संख्या, मूळ संख्या यांच्यावरील विचारला होतो, बरोबर. म्हणजे काय, दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या नेमपटीस आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतात, बरोबर. त्यानंतर त्याला त्रिकोणी संख्या का म्हणतात, तर त्या संख्ये जर एवढे आपण बिंदू घेतले किंवा डॉट घेतले तर एक त्रिकोण तयार होतो, म्हणून त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आपण उदाहरणार्थ बघून घेऊ. 11 पॉईंट आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काय सांगितलेलं आपल्याला की दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस, दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आपण घेऊ 2 × 3 भागीला, यांची निमपट म्हणजे भागीला 2. कोणत्याही संख्येची जर तुम्हाला निमपट करायची म्हणजे अर्धी करायची, त्याचे 2 भाग करायचे म्हणजे भागीला 2, बरोबर. बे एक बे काय राहिलं, 3 × 1 म्हणजेच काय येईल 3. व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्या किती आली, 3. किंवा त्या संख्ये एवढे जर आपण बिंदू घेतले आणि एक त्रिकोण तयार होत असेल त्याला आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आपण 3 जर बिंदू घेतले, 1, 2 आणि 3, तर याचा काय होतं, एक त्रिकोण तयार होतं. समजलं मित्रांनो, त्रिकोणी संख्या काय म्हणतात. त्याच्यानंतर आपण अजून बघू 4 × 5 भागीला 2, बे एक बे, बे 2 4, 5 2 10, 10 आलेली. आता आपण 10 बिंदू ठेवून बघू. 1 2 3 4, 1 2 3, 1 2 आणि 1. आता बिंदू मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 बिंदू झालेले आहे मित्रांनो, म्हणून याला काय म्हणतो आपण, त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी डायरेक्ट या ठिकाणी 4च बिंदू का ठेवले, बरोबर. तर कोणत्याही जी इमारत असते तिची जो सर्वात खालचा भाग असतो आपण त्याला पाया म्हणतो, बरोबर. तर या त्रिकोणी संख्येचा हा पाया असतो. ही काय आली मित्रांनो, त्रिकोणी संख्या. क्लिअर. जी पहिली नैसर्गिक संख्या असते, ही 4 पहिली नैसर्गिक संख्या आहे, बरोबर. तर या पहिल्या नैसर्गिक संख्येला काय म्हणतात मित्रांनो, पाया म्हणतो. काय म्हणता मित्रांनो, पाया. जी पहिली नैसर्गिक संख्या असते तिलाच आपण डॉट ठेवतो. 1 2 3 4 या ठिकाणी सुद्धा पहिली नैसर्गिक संख्या मी 1 2 डॉट ठेवलेला होता. क्लिअर झाला, बरोबर. पाया समजला तुम्हाला. जी पहिली नैसर्गिक संख्या असते तिला आपण काय म्हणतो, पाया असे म्हणतो. मित्रांनो, त्रिकोणी संख्यावरचे भरपूर प्रश्न विचारले जातात. आपल्याला पाया दिला होता, त्यानंतर त्रिकोणी संख्या विचारली जाते. त्रिकोणी संख्या दिली जाते त्याचा पाया विचारला जातो. त्रिकोणी संख्येच्या मागील पुढील त्रिकोणी संख्या विचारली जाते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकार पडतात. मी तो
एक त्या एक टॉपिकवरती एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, तो पॉईंट मी व्यवस्थित त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. समजलं मित्रांनो? त्रिकोणी संख्या तुम्हाला समजली. आपण अजून त्रिकोणी संख्याचं 1-2 उदाहरण बघू. जसं की 5 × 6 भागेला 2, बे 1 बे, बे 3 6, 5 3 15. समजलं मित्रांनो? 15 ही त्रिकोणी संख्या आली. हिचा जर पाया विचारला तर तो काय येईल आपल्याला? 5 येईल. समजलं? तर संख्येवरून पाया कसा काढायचा तो व्हिडिओमध्ये बघून घ्या मित्रांनो, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. बरोबर? आता पाया आपल्याला माहीत आहे 5 आहे, म्हणून 5 डॉट ठेवून घ्या. 1 2 3 4 5. त्यानंतर 1 2 3 3 4, 1 2 3 1 2 आणि 1. डॉटमधून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 डॉट आलेला एक त्रिकोण तयार होतो आहे. क्लिअर झालं मित्रांनो? त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्या हा तुम्हाला समजले असतील त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात. समजलं मित्रांनो? आपले या टॉपिकवरील सर्व जे संख्यांचे प्रकार होते ते संपलेले आहे मित्रांनो. आता त्या संख्यांच्या प्रकारावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण एक एक लाईनमध्ये समजून घेऊ. बरोबर? सर्वात अगोदर होती आपली नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये प्रश्न कसे विचारले जातात? सुरुवातीपासून विचारले जातात. 1 ते 33 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. या प्रश्नांचा सर्व मित्रांनो तुम्हाला एखाद्या पुस्तकांमधून किंवा दुसऱ्या ठिकाणी दिलेलं असेल, व्हिडिओ असेल, त्या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाचा सराव आजच्याच करून घ्या. जवळपास तुम्हाला या टॉपिकवरील 50 ते 60 प्रश्न अभ्यासायचे आहे. नैसर्गिक संख्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात किंवा क्वचितच मधून प्रश्न विचारला जातो. म्हणजेच एखादी संख्या दिली आहे 20 ते 50 या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ठीक आहे मित्रांनो? त्यानंतर दुसरी ती आहे समसंख्या. दुसरी पूर्ण संख्या होती, त्यावर प्रश्न नाही आहे. पूर्णांक संख्यामध्ये कोणत्या संख्येला कशा पद्धतीने म्हणतात ते आपण पाहिलेलं आहे. सर्वात लहान सर्वात मोठी, सर्वात ऋण लहान सर्वात ऋण मोठी, तो प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर समसंख्या. समसंख्येमध्ये प्रश्न कसे येतील की 22 ते 44 यामधील ज्या समसंख्या आहेत त्यांची बेरीज किती. बरोबर? अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. त्यानंतर विषम संख्यामध्ये तसा प्रश्न विचारला आहे. 20 ते 50 मधील ज्या विषम संख्या आहे त्यांची बेरीज किती. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येईल. त्यानंतर सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्यावरचा एकतरी प्रश्न तुम्हाला येईलच. त्रिकोणी संख्यावरचा जो त्रिकोणी संख्या पूर्ण जो कॉन्सेप्ट आहे तो आजच्याच तुम्ही क्लिअर करा मित्रांनो. समजलं? त्यानंतर अपरिमेय संख्यामधील आणि परिमेय संख्यामधील या दोघी संख्यांमध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? खालीलपैकी ज्या संख्या दिल्या त्यापैकी परिमेय संख्या ओळखा किंवा खालीलपैकी जी संख्या दिली त्यापैकी अपरिमेय संख्या ओळखा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. संयुक्त संख्यामध्ये मी मगाशी सांगितलं होतं बोलतानाच की कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो प्रश्न. सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? ती आहे 9. बरोबर? विषम संख्या विचारली होती सर्वातला. त्यानंतर जर विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? सर्वात लहान संयुक्त संख्या ती येईल 4. त्यानंतर असं सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न की सर्वात लहान विषम 2 अंकी संख्या कोणती? तर त्याचं उत्तर येईल काय येईल मित्रांनो? त्याचं उत्तर येईल 15. समजताय तुम्हाला? सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या. चुकू सुद्धा शकतं माझं सांगताना. त्याचं उत्तर मला वाटतं 15च येईल. बरोबर? तर अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न वगैरे विचारले जातील. समजलं मित्रांनो? तर मित्रांनो हा होता आपला पहिला दिवस आजचा. यानंतरचे जेही लेक्चर आहेत ते लेक्चर मी डेली अपलोड करणार आहोत मित्रांनो. आणि जे तुम्ही टार्गेट घेतलेलं आहे तेच फक्त तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. जे आपण टार्गेट ध्येय तुम्ही निश्चित केलेलं आहे तेच तुम्ही फक्त डोळ्यासमोर ठेवा. आणि त्यासाठी जे वाटेल, जे तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल ते करा मित्रांनो. समजलं? आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये माझे जर काही त्रुटी राहिल्या असतील त्याही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण जे मी पुढे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामध्ये मी हा पॉईंट क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. मित्रांनो, जर तुम्ही आत्तापर्यंतसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.